स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत खामगाव तालुका फलटण गावामधील स्वच्छता विषयक कामांची पाहणी स्वच्छ सर्वेक्षण कमिटीने सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी केली। यावेळी स्वच्छता व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन याविषयी कामांची पाहणी या कमिटीने केली। या कमिटीमध्ये कमिटीचे अध्यक्ष नयन मोहीकर, पंचायत समिती फलटण येथील कृषी विस्तार अधिकारी दत्तात्रय तोरसकर, महेंद्र चितळकर, शिक्षण विस्तार अधिकारी बन्याबा पारशे आदींचा समावेश होता। यावेळी खामगाव ग्रामपंचायत स्वच्छ सर्वेक्षण कमिटीचे स्वागत सरपंच अर्चना नितीन जगताप यांनी केले। यावेळी उपसरपंच राहुल सोनटक्के, माजी सरपंच माधुरी प्रदीप जाडकर, ताराबाई ढगारे, शकुंतला वैद्य, माजी उपसरपंच प्राध्यापक प्रकाश पवार, कृष्णा झेंडे, हिराचंद चाबुकस्वार, प्रकाश पवार, गणपत बोडरे, ग्रामसेवक राजाराम जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यानंतर या कमिटीने गावातील स्वच्छता व घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन याविषयी कामांची पाहणी केली। या प्रसंगी गावातील आशा सेविका, त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील शिक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते। ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। चला पुढे ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, राम जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जय ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम। ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकारे, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा
माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली राम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण 2025 च्या अनुषंगानं आपल्या खामगाव ग्रामपंचायतीच्या सर्वेक्षणासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे श्री नयन मोहकर कमिटीचे अध्यक्ष केंद्र सरकारकडून या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीचे दत्तात्रय तोरसकर, महेंद्र चितळकर कृषी विस्तार अधिकारी आणि बन्याबा पारसे शिस्त विस्तार अधिकारी, या सर्वांचं मी आपल्या खामगाव ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना छोटीशी विनंती करतो, आपण अगोदर या ठिकाणी श्री संत गाडगे महाराज यांच्या फोटो समोर आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो, आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी यायचं। पथकातून या ठिकाणी नयन मोहकर कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पुष्पहार घालून पूजन करण्यात येत आहे। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। त्याचप्रमाणे मी विनंती करतो, दत्तात्रय तोरसकर पंचायत समिती, आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचंय। तोरसकर साहेब, त्याचप्रमाणे महेंद्र चितळकर साहेब कृषी विस्तार अधिकारी, आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचंय। बन्याबा पारसे शिस्त विस्तार अधिकारी यांना, शिक्षण विस्तार अधिकारी यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे। इकडे आली ठीक वार 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 थटून जायचं। पंचायत समितीचे आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करत असतो। या ठिकाणी मी कमिटीचे नयन मोहकर साहेब केंद्रीय पथकातून आलेले, त्यांचा सर्वप्रथम या ठिकाणी मी सत्कार करण्यासाठी सरपंच यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पमालिका देऊन या ठिकाणी सन्मान होतोय। नयन मोहकर साहेब यांचा आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पमालिका त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे शाल, श्रीफळ आणि पुष्पमालिका, त्याचप्रमाणे बन्याबा पारसे बन्याबा पारसे शिक्षण विस्तार अधिकारी फलटण, या सर्वजण पालन करणार आहोत। आपण जे आज्ञा द्याल त्याप्रमाणे, परंतु मला थोडस एक
एकच मिनिटामध्ये गावच्या जी ऐतिहासिक स्थिती आहे त्याबद्दल सांगायचंय. आमच्या गावामध्ये लंबात्यांचा या ठिकाणी वाडा गडी ही फार पुरातन कालापासून आहे. आपण जाताना आपण त्यांना भेट द्यावी. अतिशय जुनं या ठिकाणी वाडा असणार आहे. म्हणजे मला थोडक्यात सांगायचंय, अतिशय ऐतिहासिक स्वरूपाचं नीरा नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे. या ऐतिहासिक तो जो वाडा गडी जो का आपण शब्द वापरत, त्या गडीपासून इथं ग्रामदैवत एक आहे, देवीचं मंदिर साती आसरा म्हणून या ठिकाणी नमूद केलं जातं. त्या साती आसरापर्यंत या ठिकाणाहून समोर आपण जो बघताय तिथपासून एक विवर किंवा गुहा किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, जाण्याचा मार्ग होता. अशा पद्धतीचे ऐतिहासिक गाव आहे. आणि या ठिकाणी आपण आता जाताना सुद्धा पाहणार आहोत, फार मोठा असा चौतरा आहे. त्या चौतऱ्यावर त्या कुटुंबांचे गावचे जे धार्मिक विधी या ठिकाणी व्हायचे, असा हा गावचा थोडासा ऐतिहासिक विषय आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार गेले कित्येक वर्ष आळंदीची माऊलींची पालखी ज्यावेळेस निघते त्या अगोदर एक दिवस हा सर्व कार्यक्रम म्हणजे स्वच्छतेचा कार्यक्रम या दिंडीमार्फत राबवला जातो. आणि सर्वात अतिशय महत्वाचं, आता जे उपसरपंच आहेत हरिभक्त परायण राहुल सोनटक्के, हे त्या दिंडीचे त्यांचे वडील त्यांचे संस्थापक आहे आणि त्यांचे हे स्वतः ते दिंडी चालवत असतात. 250 माणसाचा त्या ठिकाणी सहभाग असतो. मी सुद्धा त्या वारीमध्ये असतो. स्वच्छता करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आवर्जून या ठिकाणी 2 बाबी सांगाव्याच्या वाटल्या. आणि सर्व गाव सर्व अतिशय चांगला आहे. आम्हाला हगलदारी मुक्त गावाचा या ठिकाणी पुरस्कार पाठीमागेच मिळालेला आहे. आता आपणच इथून पुढच्या सूचना द्यायच्या आहेत, त्याप्रमाणे आम्ही त्याचं अनुकरण करणार आहोत. तर आम्ही आज स्वच्छ सर्वेक्षणसाठी तर आपण आपल्या कामाला सुरुवात करायची. सगळ्यात आधी आम्ही ग्रामसेवक अधिकारी, सरपंच मॅडम आणि जे काही सदस्य असतील ग्राम समितीचे ते तिथे उपस्थित हवे आहेत. त्यानंतर आम्ही शाळा, अंगणवाडी, आपलं हॉस्पिटल, शाळा, अंगणवाडी, हॉस्पिटल आम्ही इथे भेट देऊ. आणि जे वरून आम्हाला 14 लोकांची यादी आलेली असते, तर 14 त्या यादीमध्ये ज्यांचे नावं असतील आम्ही त्यांच्या घरी जाऊ. त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना भेट देऊ आणि आम्ही तिथे जाऊन त्यांच्या घरी शौचालय आहे का नाहीये, त्यांची स्वच्छता ते कशी ठेवतात हे आम्ही त्यांना सगळी माहिती विचारू. तर त्यांनी त्यात आम्हाला प्रतिसाद द्यावा, आम्हाला सगळी माहिती नीट सांगावी. असे एवढं सांगून मी आता पुढच्या कामाला सुरुवात करतो. फक्त अंगणवाडी सेविका वगैरे असतील त्यांनी तिथेच थांबावे, शाळेतले शिक्षक वगैरे तिथे थांबावे. आणि गावात सामुदायिक शौचालय वगैरे असेल तर तिथेही कोणी एक जण थांबवत, तिथेही आपले माहिती घ्यावा लागेल. ओके, आता आम्ही सुरुवात करू आमच्या कामाला. ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्याचं आपण तंतोतंत पालन करणार आहोत. आपण जे जे रिक्वायरमेंट सांगितले त्या सर्व रिक्वायरमेंटचा आम्ही लगेचच या ठिकाणी आपल्या समक्ष या ठिकाणी पूर्तता करणार आहोत. तरी मला वाटतंय थांबायचं का, इथं सुरू करायचं, पुढं कामाला प्रत्यक्ष सुरुवात करूया. फक्त आता या ठिकाणी मी आभार थोडंसं मानले पाहिजे सर्वांचे. या ठिकाणी प्राथमिक विभागाचे सर्व त्यांच्या मॅडम आणि सर्व मुलं यांनी जे या ठिकाणी प्रत्यक्ष घडवले आणि दिंडी या ठिकाणी आली आणि सर्व अंगणवाडी सेविका त्यांच्या त्या ठिकाणी थांबायला त्यांना तिकडे पाठवायचे ना. हा, आभार या ठिकाणी सर्व आणि कमिटीमध्ये आलेले सर्वांचे या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य आणि सरपंच उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल, श्री संत गाडगे महाराज स्वच्छता दिंडी अभियानाचे प्रमुख महाराज गणेश खराडे महाराज आणि त्यांचे सर्व साथीदार या ठिकाणी आलेत. त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो आणि त्यांच्या सूचनांचे या ठिकाणी तंतोतंत पालन केलं जाईल.
पंचांगणात कोणत्या प्रकारचे शौचालय आहे? 2 शोषखड्ड्यांचे का सेप्टिक टँक आहे? सर ते IMS पोर्टल